लुले ही आजच्या पहिल्या श्लोकाचे पठण करेल. आद्या डॉक्टर सुश्रुत व डॉक्टर सौ वैशाली लुले यांची कन्या आहे. तिचा विशेष परिचय म्हणजे ती आपले आचार्य सद्गुरू डॉक्टर सुनील दादा व आदरणीय सौ शैलाताई यांची नात आहे. ती यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये 7व्या वर्गात शिकते आहे. आद्या बेटा, तुझ्या श्लोकाच्या पठणाला सुरुवात कर. सगळ्यांना नमस्कार करते. मी आद्या सुश्रुत यवतमाळ. माझे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण, परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परम आदरणीय सुनील आबा व आदरणीय नीरा आजी दादा या सगळ्यांना, आपण सगळे आदरणीय श्रोतगण यांना नमस्कार करते. गीता पठणाला आरंभ करते. श्री ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यतु सन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चार्धिं न सम्प्रतिष्ठाः अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिं प्रस्तुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसन्ने गच्छन्तमूढाः पदमव्ययं तत् सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्रौ तत्तेजो विद्धि मामकं गामापि च भूतानि धारयाम्यहमोजसम् औषधि भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोमनं च वेदैः सर्वैरहमेव वैद्यो द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेति दातुतः यो लोकत्रयमावृत्य ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च
प्रथित पुरुषोत्तमं यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यक्ष भारत। ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। ओम श्री परमात्मने नमः। हरे नमः, हरे नमः, हरे नमः। गोड आवाजात शास्त्रशुद्ध पठण, तुझे किती कौतुक करावे बेटा, खूप खूप छान. खरंच शब्दच अपुरे पडतात. अध्यात्मांचे बाळकडू पिऊनच तू मोठी होतेस. तुझी अशीच प्रगती व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना. आजी आजोबा, आई वडील यांचे संस्कार, तुझे व्यक्तिमत्व घडवण्यासाठीची त्यांची जिद्द, प्रयत्न बघून खूप खूप आनंद झाला. असेच संस्कार मुलांवर प्रत्येक घरात लहानपणापासून व्हावे हीच मनस्वी इच्छा. आज आदरणीय पद्माकरजी दादा वैद्य आपणाला 15व्या अध्यायातील पहिल्या श्लोकावर चिंतन करण्यासाठी वक्ते म्हणून लाभले आहेत. पद्माकर दादा गीता स्वाध्याय मंच मध्ये आपले मनस्वी स्वागत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. आदरणीय पद्माकर दादा आपणा सर्वांना सुपरिचित आहेत. कला शाखेत पदव्युत्तर डिग्री प्राप्त करून त्यांनी BEd केलेले आहे. स्वतःचा व्यवसाय, प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून अध्यात्म मार्गावर यशस्वी मार्गक्रमण ते करीत आहेत. त्यांना अध्यात्माचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांचा अध्यात्माकडे कल असल्यामुळे त्यांनी लवकरच हा मार्ग स्वीकारून जीवनाचे कल्याण साधले आहे. त्यांना त्यांच्या या अभ्यासात मार्गदर्शन, प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आदरणीय आचार्य डॉक्टर सुनील दादा व सौ शैलाताई यांनी सांभाळली आहे. त्यांनी सन 2019 मध्ये डॉक्टर काकांकडून अनुग्रह घेतला. श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार त्यांचा एकनाथी भागवत व दासबोध या ग्रंथांचा अभ्यास सुरू असून एकनाथी भागवताचे वर्ग त्यांच्या घरी ते घेत असतात. बऱ्याच साधकांना त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ होतो आहे. त्याशिवाय धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी सक्रिय सहयोग असतो. पद्माकर दादा, आपण आपल्या निरूपणास सुरुवात करावी अशी विनंती करते. रामकृष्ण हरी. धन्यवाद मोनाते. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु. परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख काका, परमपूज्य मंदाताई गंदे, परमादरणीय आचार्य डॉक्टर सुनील काका लुले यांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय सौ शैला काकू लुले, आदरणीय मोनाताई पाठक यांचं आजचं संचलन आणि कुमारी आद्या सुश्रुत लुले हिने आज अप्रतिम असं 15व्या अध्यायाचं पठण तितक्याच शास्त्र पद्धतीनं आणि जो आपला परिचय करून दिला तोही तिचा परिचय अप्रतिम असा होता. यांच्याही सादर वंदन आणि प्रणाम करतो आणि आजच्या विषयाला आपण सुरुवात करू. आपण मागच्या वेळेस गीतेच्याच दुसऱ्या अध्यायाचं आपल्या या उपनिषद रूपी अभ्यास वर्गाच्या मध्यंतर काळात घेतलं. त्यावेळेस सर्व ज्ञान
भगवंतांनी सांगून झालेलं होतं. अशाच पद्धतीचं त्यानंतर 15वा अध्याय नेमका का घेतला हे आपल्या या 15 अध्यायाच्या पुरुषोत्तम योगाच्या निमित्ताने जेव्हा आपण या 20ही श्लोकांचा अभ्यास करू त्यावेळेस सुनील काकांनी आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी आपल्याला गीतेचा अभ्यास का सांगितला हे आपल्या लक्षात येईल. आज आपण 15व्या अध्यायाची सुरुवात करतोय. 15वा अध्याय पुरुषोत्तम योगो नाम. पुरुषोत्तमासाठी योग आपल्याला जुळवून घ्यायचा आहे, त्यासाठीचा हा आपला 15व्या अध्यायाचं आपण चिंतन करतोय. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरयव्य छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित्. आजचा हा पहिला श्लोक माझ्या चिंतनासाठी आलाय आणि 15व्या अध्यायाच्या निमित्ताने याचं आपण चिंतन आज करणार आहोत. परंतु हा 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाचं चिंतन करण्यापूर्वी हा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग काय आहे याचं प्रास्ताविक केल्याशिवाय पुढचे श्लोक काही आपल्याला समजणार नाही. जोपर्यंत आपल्याला पुरुषोत्तम योग काय आहे हा जर कळला नाही तर पुढचे श्लोक तसे तसे आपल्याला समजत नाही. त्यामुळे पुरुषोत्तम योग काय आहे? काका म्हणतात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य हे आपलं खरं स्वरूप आहे. मग सत्य नेमकं काय आहे? जगात जे जे म्हणून दिसते, जे जे म्हणून उत्तम असते, जे जे म्हणून उत्तम असल्याचा आपल्याला पूर्ण भास होतो ते उत्तम असतं का? ते सत्य असतं का? मग सत्य नेमकं काय आहे याचा शोध म्हणजेच पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम योगच सत्य आहे, बाकी सर्व असत्य आहे. मृगजळ आपल्याला भ्रामक असं दिसतं. मृगजळ दिसलं की त्यामध्ये सगळं काही भासमान असतं. पण हे मृगजळ काही काळानंतर चाललं जातं. जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे, जोपर्यंत माळ जमीन आहे तोपर्यंत ते दिसतं. पण ज्यावेळेस सूर्यास्त होतं ते निघून जातं. म्हणजे भासमान दृष्टीला जे भासलं ते सत्य नव्हतं, असत्य होतं. जे जे म्हणून दिसते ते सर्व नसते. आपला नित्याचा हा अनुभव आहे. जे नासतं त्याच्याकडे आपला सतत कल असतो आणि इथेच फसगत होऊन जाते. जो आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह अनुस्थितू गंगा जळाचा. आत्म्याची उत्पत्ती, स्थिती आणि नाश याचा प्रवाह अखंड आणि नित्य आहे. ज्याप्रमाणे गंगेच्या पाण्याचा प्रवाह उगमापासून संगमापर्यंत अखंड चालू असतो, त्याचप्रमाणे हा पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम समजण्यासाठी भगवंतानी अगोदर पार्थाची तयारी करून घेतली. जसं आपण आत्ताच चर्चा केली की दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये ज्ञान सांगून झालं, स्थितप्रज्ञ लक्षणं ही सांगून झाली, पूर्ण ज्ञान करून झालं. पण त्यावेळेसही पार्थाची विचलित अवस्था पाहून नंतर स्वतःहून कित्येकदा क्षेत्र योग असू द्या किंवा गुणातीत असू द्या भगवंतांनी स्वतःहून सांगितलेले आहे. पार्थाने कुठेही प्रश्न विचारलेला नाही. पार्थाने प्रश्न न विचारताच श्री गुरु बरोबर ओळखतात की आपल्या शिष्याला काय पाहिजे. जोपर्यंत पार्थाचा अधिकार झालेला नाही, जोपर्यंत पार्थ अधिकार संपन्न झालेला नाही तोपर्यंत भगवंतानी पुरुषोत्तम योग सांगितलेला नाही. भक्तियोग सांगून झाली, भक्तीनं हृदय द्रवितही झालं. 12व्या अध्यायात ते सगळं सांगून झालं. त्यानंतर क्षेत्रज्ञ योगही सांगून झाला. नेमकं ज्ञान कुठे आहे हेही सांगून झालं. परंतु ज्या योगाशी पार्थाला जुळवून द्यायचा आहे, म्हणजे मला जुळवून द्यायचा आहे, तो योग आत्ता भगवंत सांगतात आहे. त्यासाठी एक अधिकार असावा लागतो, चित्त तेवढं पवित्र असावं लागतं. त्याशिवाय हा योग जुळतच नाही. हा महा कठीण योग आहे. जन्मांतराच्या पुण्यानं, श्री गुरुच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं हा योग जुळत असतो. अन्यथा हा योग जुळून येत नाही.
शुद्ध पाण्यात मिसळलेलं शुद्ध पाणी जसं सहजच एकरूप होते, त्याप्रमाणे मननशीलता आत्मा विज्ञानांतर ब्रह्मरूप होतो. तो जिवंत असतानाच ब्रह्म होतो. हा साक्षी भाव आहे, हे आपलं स्वरूप आहे. हे स्वरूप साक्षी भावानं पाहणं आणि ते मीच आहे असा अनुभव घेणं, हाच पुरुषोत्तम योग आहे. हे मत कठीण आहे. सुंदर एक उदाहरण काकांनी त्यावेळेस त्यांच्या प्रवचनामध्ये दिलेलं होतं की घट आहे, तो अथांग अशा महासागरापाशी नेला आणि तो घट अथांग महासागरामध्ये डुंबवला. आता तो असलेला आकार विकाराने असलेला घट ज्यावेळेस त्या अथांग महासागरामध्ये बुडवल्या जातो, त्यावेळेस तो पूर्ण बुडून जातो. आतही महासागर, बाहेरही महासागर, चौभती महासागर. तो घट महासागरमय होऊन जातो आणि तिथे महासागर आणि घट उरत नाही. ही पूर्ण अवस्था आहे. आपण अपूर्णाकडून पूर्णाकडे जाण्याचा हा जो जीवन प्रवास आहे, हाच पुरुषोत्तम योग आहे. जोपर्यंत हा योग जुळत नाही तोपर्यंत पुरुषोत्तम योग होतच नाही. आता आपण पूर्णत्वाकडे, पूर्ण काय इकडे वळलो आहे. जे जे म्हणून दिसते, जे जे म्हणून भासते, ते पूर्ण अपूर्ण आहे. आणि पूर्ण काय आहे? पुरुषोत्तमच आहे. आता या पुरुषोत्तमाचा शोध घेणं हेच 15व्या अध्यायाचं मूळ उद्दिष्ट आहे. भगवंतांनी विविध रूपाने, विविध अंगाने पार्थाला अतिशय व्यवस्थित हा योग समजावून सांगितलेला आहे. ज्यावेळेस आपण एक एक अशा श्लोकांची उकल करत जाऊ, शेवटी आपल्याला बरोबर पुरुषोत्तम योग कळणार आहे. योग म्हणजे एकरूप होणं, ते मीच आहे असा विश्वास होणं. त्याशिवाय आपल्याला आपल्या चित्तात भगवंताचा उपदेश शिरणार नाही. पार्थ ज्ञानी आहे, बुद्धिमान आहे आणि पार्थाला ते ज्ञान सगळं होऊ पाहते आहे. परंतु जोपर्यंत वैराग्य, अनासक्ती, असंगत्व अंगी बाणत नाही, तोपर्यंत चित्ताची एकाग्रता होतच नाही. समाधी षटक, तीव्र मुमुक्षत्व उपसावं लागतं. आता त्याविषयी आपण जास्त चर्चा करणार नाही, आपल्याला ते सगळं माहिती आहे. पण हे चित्तामध्ये जोपर्यंत स्थिर होत नाही, हे काशाचं भांड खासून पुसून लख करत नाही, तोपर्यंत पुरुषोत्तम योग शिरणेच नाहीये. जोपर्यंत आपल्याला हे अंगी बाणत नाही, जोपर्यंत मल विक्षेप दोष जात नाही, प्रयत्नांती मल विक्षेप दोष जातात, परंतु आवरण दोष गेल्याने जात नाही. त्यासाठी श्री गुरूंची कृपा व्हावी लागते. फक्त मल विक्षेप दोष घालवून चालत नाही, आवरण फाटावं लागतं. त्याच वेळेस आतमध्ये ज्ञानाचा प्रकाश होतो. त्याच वेळेस देव शोधायाला गेलो, देव होऊन ठेलो. अविनाशी आत्मवस्तूतच पुरुषोत्तम हे नाव आहे. जे अविनाशी आहे, कधीही संपत नाही, जे सत्य आणि सत्य आहे, सत्यच आहे. सत्य तू विठ्ठला. तुकोबांनी ही अशी आळवणी विठ्ठलाची केली आणि सत्यत्व त्यात पाहिलं. सत्य हे सत्यच आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं काही असत्य आहे. आपण जो जो म्हणून पसारा पाहतो, जो जो म्हणून जे जे म्हणून पाहतो, ते सर्व असत्य असते. पुरुषोत्तमाची कल्पना नाही करता येत, कारण ते परिपूर्ण आहे. त्यात न्यूनता मुळीच नाही. उत्तम पुरुषाची लक्षणे भगवंत वेगळ्या पद्धतीने सांगतात आहे. क्षर अक्षर पुरुषात पूर्णत्व नाही. पुन्हा आणखी एकदा सांगतो, क्षर अक्षर पुरुषात पूर्णत्व नाही. क्षर काही काळासाठी टिकतं, अक्षर त्याचा काळ विस्तीर्ण आहे. जसं पूज्यपाद स्वामी विद्यारण्यजी सांगतात, अतः पूर्ण बहिपूर्ण पूर्ण कुंभ इवारणे. जसं आपण आत्ताच चर्चा केली, सागरात महानदीमध्ये कुंभ डुंबवला असता ते आणि हे असं वेगळं विभक्तपणा राहत नाही. यत कृतम तत् अनित्यम, यत अल्पम तत् मर्त्यम, यत मर्त्यम
तत् दुःखम, जे अल्प आहे, जे क्षीण होणार आहे, जे संपणार आहे, जे मर्त्य आहे, ते सतत दुःखच देत असते. जे अल्प असते, मर्यादित असते, ते सर्वच नाशवान आहे. जे निर्माण झालं ते कालाला वश होणारच आहे. काही काळानंतर ते संपणार हे निश्चित आहे. सर्व अनित्य अत्य वस्तू दुःखाला कारणीभूत आहेत. आपण आता ज्यावेळेस विचार करतो, आपला सर्व जीवनाचा कालखंड या अनित्यमध्ये व्यस्त होत असतो. आपण या अनित्य रूपी विश्वामध्येच सर्व काळ व्यतीत करतो, परंतु हे अनित्य सर्व नाशवान आहे. हे एकदा नाश पावणारच आहे. या विश्वातील सर्व नाशवान हे दुःख देणारच आहे. म्हणूनच आपण प्रार्थना करतो, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, अमृतो मा मृत्युर्मा अमृतम गमय. वर्तमानानुसार मनुष्य पार्थतः जसा विवश आहे त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. आपण काळोखाकडून उजेडाकडे जाण्याचा प्रयत्न नसतो, आपला उरफाटाच प्रवास असतो. जे जीवन मिळालंय अमृतमय आहे, दिव्य आहे, पण या अमृतमय जीवनाची मला या अमृताची जाण झालीच नाही. त्याच्यामुळे मी काय करावं हे मला कळतच नाही. आणि मी जिथे माझी गुंतवणूक करायची आहे त्या विपरीत दिशेने गुंतवणूक करतो. बुडणाऱ्या बँकेमध्ये मी माझी पैशाची गुंतवणूक करतो आणि नंतर टाहो पडतो. अपूर्ण जीवाला परिपूर्ण ब्रह्माशी ऐक्य पावल्यानंतर अपूर्ण जीव परिपूर्ण आत्माच होतो. किंवा अपूर्ण जीवाला मी परिपूर्ण आत्माच आहे हे कळते, त्यावेळेस मग ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमधून कितीही पूर्ण काढलं तरी ते पूर्णच असतं. पूर्णात कितीही भर टाकली तरी ते हे पूर्णच असतं. परिपूर्ण अवस्था ही परिपूर्णच आहे, त्याला दुसरी उपमाच नाही. परिपूर्ण हेच सत्य आहे, त्या व्यतिरिक्त सर्व काही असत्य आहे. महासागरामध्ये कितीही महानद्या येऊन मिळाल्या तसूवरही ते वाढत नाही. आकाश विस्तीर्ण आहे, पंचमहाभूत विस्तीर्ण आहे. आपण नेहमी एक व्यावृत्तीने आकाशाचं उदाहरण देत असतो. त्या पोकळीमध्ये कितीही काहीही टाका, ती पोकळी अनंतच आहे. आता पंचमहाभूतात काही टाकलं तरी ते काहीही फरक पडत नाही. परिपूर्णता कधीही वाढत नाही आणि घटतही नाही. अपूर्णात नेहमी काहीतरी भर किंवा घट करावी लागते. आपल्याला आयुष्यामध्ये आपण खूप शोध घेतो, परंतु त्या शोधामधून आपल्याला काहीही प्राप्त होत नाही. पुन्हा वकवकच त्यात निर्माण होते. आत्ताच आपण पाहतो की आपण चंद्रापर्यंत मजल मारले, आता मंगळावर जाऊ पाहतोय. सूर्यकिरण कुठे आहे याचाही शोध चालू आहे. हा शोध संपणारच नाहीये, कारण हा अनंत शोध लावायलाच लावणार आहे. तो स्वस्त बसूच देणार नाहीये. लौकिकातला पसारा लौकिकाप्रमाणे चालणारच आहे. जो काळ धावत आहे तो धावत राहणारच आहे. आणि या धावणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या ज्या ज्या असत्य वस्तू आहेत त्या गिळंकृत होणार आहेत. कित्येक रंगछटा पाहतो. रंगछटांची कित्येक तऱ्हेने उधळण झालेली आहे. पहिले सप्तरंगांच्या पर्यंत मर्यादा होती, परंतु आता माझावाला पिंक मला सापडतच नाही अशी अवस्था असते. शोध खूप लागले, जग ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. हा लौकिकातला पसार आहे. परंतु ज्यावेळेस जी वस्तू हस्तगत होते असं वाटतं आणि ती हस्तगत झाली की आनंद झाला असं वाटतो, काही काळाचं क्षण म्हणजे मला आनंद वाटतो, तो क्षणिक असतो. गाडी मिळावी असे वाटते, गाडी मिळते आणि त्या गाडीत ज्यावेळेस प्रवास करतो सुख व्हायला लागते. परंतु त्या गाडीला थोडस जरी खरोच लागली किंवा तिचा अपघात झाला की दुःखाला कारणीभूतच होते. जीवनात प्रत्येक घटना अशाच आहे.
ज्या याच्यामध्ये आपण परिपूर्णता शोधायला पाहतो आणि आपण संसाराच्या या दलदलीमध्ये अधिक खोल होत जातो. त्यासाठी श्री गुरूंची नितांत आवश्यकता असते. मलविक्षेप दोष दूर होतो, अभ्यासांती तो दूर होतोही, पण आवरण काही केल्या फाटत नाही. जो मूळ योग जुळायला पाहिजे, जिथपर्यंत आपण पुरुषोत्तमापर्यंत पोचायचं आहे, सत्य जाणायचं आहे, पूर्ण अंश परिपूर्ण अंश व्हायचा आहे, जाणून तो योग माझ्याशी जुळवून घ्यायचा आहे, त्यासाठी श्री गुरुची नितांत आवश्यकता असते. इथे श्री गुरु स्वतःहून भडाभडा सांगत आहेत, कारण पार्थ तर तयार झालाय, बुद्धी परिपूर्ण झाली आहे, सत्य काय पार्थाला कळते आहे. त्याच्यामुळे भगवंतांनी विचारच केला नाही, पटकीने सांगायला सुरुवात केली. कुठेही पार्थाने प्रश्न न विचारता ज्या वेळेस भगवंत सांगतात आहे म्हणजे निश्चित काहीतरी कारण आहे. म्हणूनच माऊलीने 15व्या अध्यायाची सुरुवात करताना श्री गुरूंची आळवणी केली आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. अशा आपल्या पवित्र झालेल्या हृदयामध्ये, चित्तामध्ये जे शांत झाला आहे, तृप्त झाला आहे, परिपूर्ण झाला आहे, आनंदित झाला आहे, उल्हासित झाला आहे, ते आता ह्या ज्ञानासाठी अग्रेसर झालं आहे. त्यावेळेस भगवंत आपण होऊन सांगतात आहे. मग पार्थाने आपल्या हृदयामध्ये, आपल्या हृदयात असलेल्या या पावन कप्प्यामध्ये श्री गुरूंची पावले ठेवली आहे आणि मग श्री गुरूंची कृपा बरसायला लागते आणि अपूर्णत्व हा भास वाटायला लागतो, पूर्णत्व ही स्थिती वाटायला लागते. श्री गुरु उत्तम पुरुष अनुभवाला येणे कधीही शक्य नाही. श्री गुरु शिवाय उत्तम पुरुष समजूच शकत नाही. श्री गुरु जोपर्यंत कृपा करत नाही तोपर्यंत उत्तम पुरुष समजतच नाही. क्षरण आणि अक्षर या दोलायमान स्थितीमध्ये आपण सतत हेलकावे खात राहतो, परंतु उत्तम पुरुष काय आहे ते मला कळतच नाही. पूर्णत्व सर्व व्यापक निरपेक्ष आहे, ते कल्पनेच्या पलीकडे आहे, म्हणून पूर्णत्व शाश्वत आहे. पुन्हा हे वाक्य वाचतो, पूर्णत्व सर्व व्यापक निरपेक्ष आहे, ते कल्पनेच्या पलीकडे आहे, म्हणून पूर्णत्व शाश्वत आहे. उत्तम पुरुष पूर्णत्वाचं अकल्पनिक कल्पना आहे. उत्तम पुरुष ही कल्पना नाही, ते पूर्णत्व आहे, पूर्ण शाश्वत आहे, सत्य आहे. आणि आपण जे जे म्हणून करतो त्या सगळ्या कल्पना आहे. इथपर्यंत देव इथपर्यंत ही सुद्धा कल्पनाच आहे. जोपर्यंत या कल्पनेच्या पलीकडे उडी जात नाही तोपर्यंत पुरुषोत्तम कळतच नाही. त्यासाठी श्री गुरूंची नितांत आवश्यकता असते. जोपर्यंत श्री गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत मला काही केल्या उत्तम पुरुष कळतच नाही. पुन्हा आपण आपल्या आजच्या श्लोकाचा अर्थ पाहू. पहिल्यांदा अर्थ पाहू. ही सगळी प्रस्तावना यासाठी सांगितली की जोपर्यंत पुरुषोत्तम योग कळणार नाही, पुरुषोत्तम काय आहे हे कळणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्याशी योग जुळवून घेता येणार नाही. हे श्लोक पाठही होतील, अर्थही उत्तम कळेल, परंतु नेमकं पुरुषोत्तम काय आहे हे जर कळलं नाही तर हे 20ही श्लोक आपल्याला समजणार नाही. त्यासाठी आपण हे 10-15 मिनिटाची प्रस्तावना घेतली, तो पुरुषोत्तम योग कळण्यासाठी आहे. आता एकदा आपल्याला समजलं की सत्य काय आहे, पूर्ण काय आहे, मग सत्याकडे आणि पूर्णाकडे माझी वाटचाल होऊ शकते. अन्यथा माझी वाटचाल तशी होत नाही. इकडे ज्यावेळेस वाटचाल सुरू होते मग श्री गुरु आपला हात धरतात आणि इथपासूनचा पूर्ण प्रवास श्री गुरु आपल्याला अनायसे आनंदात हळूवार करून देतात. ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम प्राहुरयम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित. ज्याची मुळं वरती असून शाखा खाली पसरलेल्या आहेत, जो स्वतः क्षणभंगूर असला तरी सुद्धा अविनाशी आहे असे म्हणतात. तसेच सर्व वेद हीच ज्याची पाने आहेत, अशा संसार वृक्षाला तो तत्वतः जाणतो, तोच वेदांताचा अर्थ जाणतो.
आता इथे ऊर्ध्वमूल मदशाखम उरफाट आहे. हा सगळा प्रवास काल्पनिक आणि उलटा आहे. आता आपल्याला मूळ जाणायचं आहे, परंतु आपण ज्यावेळेस सूर्य पूर्वेकडे उगवतो तो पश्चिमेकडे उगवत नाही हे भूमितीच्या प्रमेयाने सिद्ध करतो, तर त्यावेळेस शेवटी आपल्याला सांगावं लागतं की सूर्य पूर्वेकडून उगवतो. श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये माफ करा, विद्युत गेली. 1 मिनिट. ते जॉईन होतात आहे. लाईन गेली त्यांच्याकडे म्हणून अंधार आहे. सुरू होत आहे लवकर. माफ करा, लाईन गेल्याने अडचण आली आहे. ते जॉईन होतात आहे. बंद करू नका. हा माफ करा, विद्युत गेल्यामुळे काही क्षणासाठी व्यत्यय आला. पुन्हा आपण मूळ विषयाकडे वळू. आपण मूळ श्लोकाकडे येतोय. ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम परावृव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आताच आपण चर्चा केली की जे उरफाट आहे, जे विरुद्ध दिशेला आहे, जसं सूर्य पूर्वेकडे उगवतो परंतु तो पश्चिमेकडे उगवत नाही, हे भूमितीच्या विविध प्रमेयाने आपण सिद्ध करून दाखवतो. आणि मग नेमका सूर्य पूर्वेकडेच उगवतो असं आपण सिद्ध करून दाखवतो. श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये हर्षोल्लित वातावरण आहे. सगळीकडे प्रफुल्लित झालेलं आहे. वातावरणामध्ये गारवा आला आहे. बालकवींची कविता आहे. श्रावण मासे हर्ष मानसे हिरवळ दाटी चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवी क्षणात फिरून ऊन पडे वरती भगता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विल्ला असे. असं मंगलमय वातावरण श्रावणामध्ये असते. सर्वत्र सृष्टी विविधतेने नटलेली असते आणि या नटलेल्या सृष्टीकडे पाहून आपण हर्षोल्लित होतो. कवीची कल्पना आहे, अप्रतिम अशी कल्पना आहे. या कल्पनेमध्ये श्रावण उन्हाळ्यातही अनुभवता येतो आणि अशाच पद्धतीने माऊली सुद्धा आपल्या विठ्ठल माऊलीचं तो कावळा आवाज देताना आळवणी करते. पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माहे सांगत आहे उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मडविन पाहू पाहुणे पंढरी राहू घरी काय येते दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी जीव पढिये त्याची गोडी सांग वेगी दुधे भरुणी वाटी लावीन तुझे तोंडी सत्य सांगे गोठी विठो येईल काय. आता या दोन्ही काव्यामध्ये कल्पना विलास आहे. आता आधुनिक बालकवींनी श्रावणाचं वर्णन केल्यावर आपल्या समोर श्रावण जसाच्या तसा उभा राहतो. माऊली त्या कावळ्याची रूपकात्मक प्रतिकात्मक आपल्या मनामध्ये कल्पना करून विठ्ठलाला पाहतात, माऊलीला पाहतात आणि माऊली पर्यंत माझा संदेश पोचव, माऊलीला माझ्या घरापर्यंत आण, याच्यासाठी विविध अंगानं असं त्या कावळ्याची आळवणी करतात. हे दोन्ही अप्रतिम अशी कल्पना आहे. ही कल्पना हा कल्पना विलास आहे. हा कल्पना विलास ज्यावेळेस खरा वाटायला लागतो, शाश्वत वाटायला लागतं,
त्यावेळेस आपली गल्लत झालेली असते. आता ऊर्ध्व या शब्दाचा अर्थ वर असा होतो, अध म्हणजे खाली. असं उरफाट एकही झाड असत नाही. इथे भगवंतांनी या अश्वत्थ झाडाचं एक रूपक आपल्या समोर उभं केलं आहे. अश्वत्थ पै प्रबळला चौमेरू, पिंपळ हा वडाची या परी, जे पारंबिया माझारी डहाळिया असती. पिंपळासारखा याचा स्वभाव आहे. पिंपळ वृक्ष विस्तीर्ण पसरलेला आहे. वडाच्या पारंब्या खाली असतात आणि वर वर पानं आणि फुलं असतात. परंतु हा पिंपळ वृक्ष कसा निर्माण होतो? कारण त्याला बीज नाही, त्याला कुठलंही फळ नाही, हे निर्फळ आहे, तरीही हा वृक्ष निर्माण होतो. ही रूपकात्मक भगवंतांनी केलेली कल्पना पार्थासमोर सांगतात आहे. अश्वत्थ म्हणजे ज्याशी शाश्वता नाही, नंतर तो टिकून राहत नाही, क्षणभरही सारखा नसते, तो सतत बदलत असतो. पिंपळ वृक्षाचे आयुष्य वर्षानुवर्ष असते. ते माया प्रवाहाने नित्य असते. ते प्रवाहाने नित्य आहे. पिंपळाचा वृक्षाला कुठलंही फळ लागत नाही. पिंपळाचं आयुष्य पुष्कळ असतं, वर्षानुवर्ष टिकतं. आणि या पिंपळ वृक्षाच्या झाडाला कुठलंही फळ येत नाही, किंवा ते फळ येतं ते दिसत नाही. जसं बाकीच्या वृक्षांना फळ आपल्याला दिसून येतात. फणसाचं मोठं फळ आपल्याला दिसतं, आंबा दिसून येतो, पेरू दिसून येतो, आफूचं जे बी आहे खसखस इतकंच बारीक असतं ते सुद्धा दिसतं. मोहरीच्या झाडाला राई राई एवढ्या जे फळं येतात ती सर्व दिसतात. परंतु या अश्वत्थ वृक्षाचं फळ काही दिसून येत नाही. हा वृक्ष जो सतत बदलत आहे पण त्याला फळ नाही, जो उद्या स्थित नाही, जो आत्ता वाटतो पण उद्या तसा नाही, मग तो खोटा आहे का? तर मुळीच नाही. त्याबद्दल निश्चित असं सांगता येत नाही. हा वृक्षाचं कसं जर्मिनेशन होते वगैरे हा आत्ताचा आपला चर्चेचा भाग नाही. परंतु हा वृक्ष सतत बदलणार आहे. याचं मूळ उलट आहे, ज्याचं मूळ वर आहे आणि पारंब्या आणि पानं खाली आहे. या वृक्षाची कल्पनाच उलटी आहे. हा ज्यावेळेस वृक्ष त्याचे स्वरूप कायम बदलत असते, तो प्रवाहाने नित्य आहे. हा वृक्ष कसा आहे? हा अश्वत्थ वृक्ष कसा आहे? प्रवाहाने नित्य आहे. तोच संसार वृक्ष आहे. आता नेमका आपण प्रवास तिकडे करतोय. अश्वत्थ वृक्षाच्या निमित्ताने आपण संसार रूपी वृक्षाकडे वळतोय. तो कायम आपल्याला दिसतो, आपला संसार कायम आपल्याला दिसतो. 3 पड्या माझ्या समोर आहे. माझे आजोबा, माझे वडील आणि मी सतत आपल्याला दिसतात आहे. परंतु हा प्रवाह जो दिसतो आहे तो प्रवाह बदलता आहे. प्रवाहाने जो जरी नित्य वाटत असला तरी तो कायम बदलत आहे. तो प्रवाहाने नित्य कसा आहे? सुनील काकांनी त्यांच्या त्यावेळेच्या प्रवचनामध्ये अतिशय सुंदर आणि समर्पक उदाहरण याच्यासाठी दिलं होतं. संथ पाण्यामध्ये आपण उभं आहे आणि ओंझळभर पाणी आपण त्यातलं काढलं. संत प्रवाह सतत चालू आहे आणि ते ओंझळभर पाणी काढलेलं पुन्हा त्यावेळेस त्या संत पाण्यामध्ये आपण टाकतो, तो प्रवाह दूर गेलेला असतो, तो प्रवाह निघून गेलेला असतो आणि हे टाकलेलं ओंझळभर पाणी वेगळं आहे. कारण तो प्रवाह समोर चालला गेला, कारण तो प्रवाहाने नित्य आहे. परंतु तो संसार वृक्षाचं फळ हे निर्फळ आहे. तो प्रवाहाने नित्य आहे पण स्वरूप त्याचं बदलत आहे. त्याच्यामुळे जे बदलतं, जे शाश्वत राहत नाही ते असत्य आहे. आता संसार वृक्षाचं फळ निर्फळ आहे. आपण संसार वृक्षामध्ये सुखरूपतेसाठी गुंतवणूक करतो. पिढ्यानं पिढ्या आपण कशा वाढतील याच्याकडे आपण नेटानं लक्ष देतो. इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी. पुनरपी जननम पुनरपी मरणम ठरलेलंच आहे.
या संसारामध्ये जोपर्यंत मी गुंतवणूक करत आहे तोपर्यंत माझी गुंतवणूक योग्य ठिकाणी नाही. हा अश्वत्थ वृक्ष असा आहे. आता आपल्याला लक्षात आलं की भगवंताला नेमका अश्वत्थ वृक्षाच्या निमित्ताने काय सांगायचं आहे. संसार वृक्षाच्या निमित्ताने आपल्याला भगवंताला नेमकं मूळ सांगायचं आहे. ऊर्ध्व मूल मदशाखम अश्वत्थम प्रावुरव्यम हे समजून घ्यायचं आहे. अश्वत्थ वृक्ष समजला, याचं उलट काही आहे. याला फळ कुठलाही लागत नाही, दिसत नाही, परंतु तो वृक्ष नित्य नियमाने येत असतो. त्याचं जर्मिनेशन कसं काय होतं तो चर्चेचा आपला भाग नाही आहे, पण याचं फळ आपल्याला दिसून येत नाही. तसंच संसार वृक्षाचं आहे. संसार वृक्षामध्ये आपण गुंतवणूक खूप करतो, आयुष्य ना आयुष्य याच्यात वेचल्या जाते, पिढ्याना पिढ्या जातात, पण याच्यातून फळ काय आहे तर निर्फळ आहे. याच्यातून फळ आपल्याला काही मिळतच नाही, कारण हे फळ देण्यास योग्यच नाही. याचं फळ नाहीच, हे निर्फळ आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी, नरदे हा येऊनी हानी केले. संत मोठ्या आवाजात आपल्याला सांगतात. याच्यामध्ये तुझी गुंतवणूक केली ती सगळी नाशासाठी होती. व्यर्थ होतं. पाणी मी टाकत राहिलो मुळाशी, खूप खूप पाणी टाकून झालं, पण ते मुळच नव्हतं. त्या फांद्या आणि ती पानं होती. त्या पानाकडेच माझं सिंचन झालं आणि मुळाकडे काहीच नाही झालं. कारण हा वृक्षच उरफाट आहे, उलटा आहे. याचं मूळ वर आहे आणि सगळ्या पारंब्या फांद्या पानं खाली आहेत. संसार वृक्षापासून सुखाची प्राप्ती होत नाही. आपल्याला त्याच्यात केवळ आभास होतो, तो शाश्वत नाही. कुठलाही संसारातला विचार करा. आपण जीवनाचा कृतार्थता 2चे 4 होण्यामध्ये समजतो. 2चे 4 होतातही, 4चे 8 होतात. आता वाटतं आपल्याला याच्यातून सुख मिळणार आहे. ही जो आपण अट्टहास केला जीवनासाठी, कृतार्थता येण्यासाठी, आणि ही कृतार्थता झाली आहे आणि याच्यातून मला आता सुख मिळणार आहे, परंतु घोर निराशा होते. ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वासून विसंबून गुंतवणूक केली, पालन पोषण केलं, वाढवलं, ज्यावेळेस ते माझ्याकडे कानाडोळा करायला लागते किंवा इथून कुठेतरी दुसरीकडे निघून जाते, घोर निराशा होते. मग त्या आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा मनाला दुःखाने काळवंडल्या जाते. अंधारून येतं डोळ्यासमोर, अंधारून गेल्यासारखं. पुढे काय करावं हे समजत नाही. हे प्रत्येक जीवाच्या आयुष्यातली ही कल्पना आहे. हे आलेलं त्यावेळेचं सुख ही कल्पना होती, हा आलेला अंधार ही कल्पनाच आहे. कारण तू त्यापासून वेगळा आहे. तुझा जो पुरुषोत्तमाशी योग व्हायचा आहे, तो योग तुझा तू करून घेतला नाही. योग्य अशा श्री गुरुकडे तू गेला नाही आणि तुझं जे व्हायचं तेच झालंय. संसार हा प्रवाहाने नित्य आहे, स्वरूपाणी नाही. याच्यासाठी पुन्हा आपण उदाहरण घेऊ. पूर्वकाळ, स्वातंत्र्याच्या अगोदरचा 50-100 वर्षाचा अगोदर कालखंड. त्यावेळेस पेहरावाचा, घालण्याचा विविध अंगाने वेगवेगळे प्रयोग होते. त्यावेळेस धोतर, शर्ट, टिळक टोपी किंवा जी काय त्यावेळेची टोपी असेल घालायची पद्धत होती. इंग्रज आले, आपल्यासोबत पाश्चिमात्य पेहराव घेऊन आले आणि तो पेहराव रूढ झालाही. जो आपला मूळ त्यावेळेचा पेहराव होता तो कालांतराने बदलत गेला. आज जर मी आजच्या काळामध्ये त्या काळासारखा पेहराव केला तर सगळे मला वेड्यात काढतील. कारण ते जाडजूड धोतर, जो अंगरखा किंवा सदरा, ती टिळक टोपी, असा काहीतरी पेहराव करून मी फिरत असला की हा वेडा झाला असं म्हणतात. तसंच आहे खाण्याची सुद्धा चालीरीती पहा. आपली जी व्यंजनं पूर्वी होती ती आज राहिलेली नाही. जो आपल्याला पूर्वीपार व्यंजन जी होती, जी मर्यादित साधनामध्ये जे उत्कृष्ट पोषण आपलं त्या काळात होत होतं, भाकरी असू द्या, पोळी असू द्या, विविध जिन्न आपली भारतीय जी पदार्थ होती ती पोषण करण्यास योग्य होती. परंतु आज पाश्चिमात्य किंवा पाश्चिमात्य संस्कृतीचा जेव्हा शिरकाव झालेला आहे, आता आपण जी पदार्थ खातो
पिझ्झा, बर्गर, अमुक टमुक काय जी नावं असतील ते, आणि आपण जर अट्टहास आजच्या नवीन पिढीला केला तर ते आपल्याला हसायला लागतात. हा असा सृष्टीचा चमत्कार आहे. हा नित्य बदलत राहणार आहे. आज आहे ते उद्या निश्चित नसणार आहे. क्षणाक्षणाला बदलत राहणार आहे. भारताचा जग नकाशा त्यावेळेस होता तो आज नाहीये. कदाचित उद्या आणखीन बदलणार आहे. हिमालय कित्येक फूट कित्येक मीटर उंच होता, त्याची उंची कमी होते आहे. समुद्र मागे पुढे जाते आहे. पृथ्वीचं सुद्धा फिरण्याचे वलयाचं परिवर्तन होते आहे. हे नित्य चालू राहणार आहे. हा संसाराचा नियम आहे. तो बदलत राहणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे संसार हा प्रवाहाने नित्य आहे, पण स्वरूपाने नाही. एक ठाम करून घ्यायचं. कुठलाही जे जे म्हणून मला शाश्वत वाटते माझ्या कल्पनेनुसार ते बदलत जाणार आहे. मग शाश्वत काय आहे? संसार वृक्ष हा मायावी आहे. तो सतासत मिथ्या अनिर्वचनीय आहे. तो सत्य वाटतो, तो भासतोही, त्याच्यात आपण वावरतोही, परंतु सतासत तो मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे तो बदलणार आहे. बदलणं त्याचा स्वभाव आहे. तोच अनिर्वचनीय आहे. तो उफराट आहे. ऊर्ध्व म्हणजे वर, अध म्हणजे खाली, असा उफराट आहे. त्यामुळे नेमकं मला काय शोधायचं आहे? या उफराट्या वृक्षातून मला काय शोधायचं आहे? लहर धुंडे लहर को, कपडा धुंडे सूत, जीव धुंडे ब्रह्म को, तीनों ऊत के ऊत. सोन्यावर दागिना आहे की दागिन्यावर सोनं आहे? हा जेव्हा प्रश्न पडतो तसाच प्रश्न आधी अंड की आधी कोंबडी, आधी बीज की आधी वृक्ष, असे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये झिंझिने आणून जातात. मग त्यावेळेस शोध सुरू होतो. नेमका कशाचा? कशात काय आहे? उरफाट काय आहे? नेमकं कुठे काय आहे? संसार वृक्षाची उत्पत्तीचं साधन हे ब्रह्म आहे. ते नेहमीच वर असतं. आता नेमकं उरफाट्याकडून मुळाकडे आपण चाललो. अधिष्ठानावर अध्यस्त दिसत, परंतु अधिष्ठान दिसत नसतं. अध्यस्त दिसत. ही शास्त्रीय भाषा झाली. परंतु आपण आपल्या प्रापंचिक किंवा कौटुंबिक याच्यानुसार जर विचार केला, जे जे आपल्याला दिसत आहे, जसं आता मी या खुर्चीवर बसलोय. खुर्ची कशावर आहे? तर खालच्या जमिनीवर आहे. जमीन कशावर आहे? पृथ्वीच्या आत आहे. पृथ्वी कुठं आहे? अवकाशात आहे. अवकाश कुठं आहे? या पोकळीत आहे. असा अनंत प्रश्नांचा ज्या ज्या वेळेस विचार करत जातो, उरफाटा विचार मी करत जातो, बरोबर नेमकं मुळापाशी जाऊन थांबतो. आणि तेच उत्तम पुरुष आहे, तेच ब्रह्म आहे, तेच नित्य आहे, तेच शाश्वत आहे. आता सातत्याने दिसणारं जग मिथ्या आहे. त्यामुळे या जगात कमावलेलं मिथ्याच आहे. मला वाटतं मी साधना केली. मी खूप काही देवाला प्रसन्न करण्यासाठी, श्री गुरूंना प्रसन्न करण्यासाठी अध्ययन केलं, अभ्यास केला, पाठांतर केलं, चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यासनही केलं. परंतु मला तिथपर्यंत पोहोचता आलेला नाही. कारण मी तो काल्पनिकतेने अनुभव घेत राहिलो. ते तिथे आणि मी इथे. ब्रह्म समजलंही, ब्रह्म नेमकं काय समजते आहे, परंतु ब्रह्मापासून आणि मी माझ्यापासून वेगळं राहिलो. तो योग झालाच नाही. मग तो 15वा अध्याय कळलाच नाही. 15वा अध्यायाचं पाठपाठांतर झालं, समजला, समजावून घेतला, श्री गुरूंजवळ गेलोही, परंतु ते तिथे आणि मी इथे असा अक्षर रूपाने विचार करत राहिलो आणि मी त्यात लीन व्हायचं राहून गेलो. क्षर म्हणजे शरीर, हे विनाशी आहे. याचं साधारण आयुष्य आपण 100 वर्षाचं कल्पित धरतो. अक्षर हा संसार सृष्टी आहे, ही अथांग आहे, ही अनंत आहे असं म्हणतो. त्याचा सांग पता लागत नाही. ब्रह्मांडामध्ये किती तारे आहे समजत नाही, किती सूर्यमालिका आहे समजत नाही. हे अक्षर आहे. जसं जे जे उत्तम वाङ्मय असतं ते आपण अक्षर वाङ्मय म्हणतो. अक्षर वाङ्मयामध्ये भगवद्गीता आहे. कित्येक वर्ष राहणार आहे. याची शाश्वती आहे. आपल्याला आपण मोठ्या अभिमानानं सांगतो आमचं अक्षर वाङ्मय भगवद्गीता आहे. याचं आयुष्य कित्येक वर्ष असणार आहे आपल्याला माहिती नाहीये. संसार सृष्टी सापेक्ष अविनाशी आहे, याचं लाखो वर्ष असणार आहे. परंतु उत्तम पुरुष याच्याही पलीकडे आहे. ही भगवद्गीता समजून घेतो. भगवद्गीता सांगणारा
प्रभू श्री गुरु आपल्याला दिसतात, सांगतात, हे समजतं, हे अक्षर आहे, हे शाश्वत ज्ञान आहे. परंतु याच्याही पलीकडे उत्तम पुरुष आहे, ब्रह्मनिरपेक्ष आहे, अविनाशी आहे, वर्षाचा काहीही संबंध नाही. इथे काळ वेळ नाहीच, इथे गुण नाही, इथं क्षेत्र नाही, क्षेत्रज्ञ नाही, याच्याही पलीकडचा हा भाग आहे. ज्यावेळेस इथपर्यंत असा विचार होतो तर त्यावेळेस उत्तम पुरुष समजायला लागतो. तम कालत्रयातीतः अवस्थायातीतः हे सगळं आपण अथर्वशीर्षात पठन करतो. पण ही नेमकी स्थिती काय आहे, ही गुणातीत अवस्था काय आहे, ही स्थितीच्या पलीकडचं काय आहे, हे काळाच्याही पलीकडचं काय आहे, हे शाश्वत आहे आणि हेच पुरुषोत्तम आहे, हाच उत्तम पुरुष आहे. मग समर्थांचे वचन खरे आहे असे दिसून सिद्ध येते. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाय. जिथे मी गुंतवणूक करतो, जिथे जिथे म्हणून मी माझं सर्वस्व अर्पण करतो, तेच सर्व सुखी आहेत का? नाही. विचारी म्हणा तूच शोधून पाय. माझ्या अंतर्मनामध्ये वास त्याचा आहे, माझा श्वास न श्वास जो चालू आहे तो या पुरुषोत्तमामुळे आहे. हा पुरुषोत्तम वेगळा दूर असा नाही. अहम ब्रह्मास्मी हा उद्गार ज्यावेळेस वेदांनी सांगितला तो माझ्या अंतर्मनात आहे. तत्वमसी ते तूच आहेस. वेदातील या सर्व ऋचा हे याच वृक्षाची पानं आहेत आणि या पानांचंच काम पोषण करणं आहे, रक्षण करणं आहे. वेदांची आज्ञा जर आपण व्यवस्थित मांडल्या तर मनुष्य लोकांचं रक्षण होऊन संवर्धन होतो. छंदांसी अस्य पर्णानी यस्तंस वेदवित. छंद शब्दाचा अर्थ वेदांच्या या ऋचा आहेत. वेदांच्या मंत्राला छंद असे म्हणतात. पर्णानी पानं हे वृक्षाचे पोषण करतात, रक्षण करतात. त्याच पानाने हे माणसाच्या जीवनातले पोषण करतात, सतत रक्षण करतात. मग आपण हा वेदांचा पानांचा हा पोषण करणारा, या संसार वृक्षाला पोचवणारा वेदच आहेत. वेदांच्या आज्ञा आम्हाला कळतात का? आणि या 4 वेदांच्या ज्या आज्ञा आहेत, या आज्ञा ह्या मला कळतात का? वेदांचंही पाठपाठांतर होतं. वेदांमध्ये सर्व आहे, वेद सर्व व्याप्त आहेत. वेदच हे सर्व आहेत. वेदापासूनच सर्व निर्मित आहे. हे अपरुष आहे. कुठल्याही पुरुषाने किंवा भगवंताने हे निर्माण केलेले नाही. अपरुष आहे आपण म्हणतो. त्या चर्चेमध्ये आपल्याला जायचं नाहीये, आपल्याजवळ वेळ कमी आहे. साधकांनी भ्रमात राहून चालत नाही, त्यांनी वास्तवात राहावं लागतं. हा जो वेदांचा सर्व पसारा आहे, हा सर्व पसारात सर्व काही आहे. याच्यात कर्मही आहे, याच्यात उपासनाही आहे, याच्यात अनुष्ठानही आहे, याच्यात पर्जन्य पाडण्याची क्षमताही आहे, दुष्काळाला दूर सारण्याचंही आहे. परंतु ह्या वेदामध्ये मी फक्त एवढंच पाहतो, कारण आपण सतत भ्रमात असतो. कसं भ्रमात असतो? मी वेदाकडे अध्ययन तर करतो, वेदांचं अध्ययनही होतं, परंतु हे वेदांचं अध्ययन होत असताना मी ऋग्वेदी, मी सामवेदी, मी अथर्ववेदी, मी तमुकवेदी असं तऱ्हेनं मी माझं वर्गीकरण करून घेतो. वेद अशा प्रकारे मला कळले आणि वेदाचा फक्त एकच उपयोग, माझं कुटुंबातलं, माझ्या सदस्यांतलं, माझ्या याचं ऋग्वेदेशी ऋग्वेदी विवाह व्हावा, यजुर्वेदाने यजुर्वेदेशी करावा. वेदांचा हा जो असलेला विस्तीर्ण आकार मी एवढाच माझ्या पुरता संकुचित करून घेतो. कितीही वेदाचं पाठपाठांतर होतं, परंतु या चौकटीत मी बंदस्त करून घेतो. वेद अनंत बोलिले अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. संतांनी स्पष्ट सांगून दिलं. वेदांचा अर्थ आम्हाला कळलाय, इराणी व्हावा तो फार माथा, असं स्पष्ट तुकोबांनी सांगावं. त्यांची ती क्षमता आहे, कारण ते सिद्ध करून दाखवलेलं जीवन आहे. मग त्याच्यातून नेमकं का घ्यायचं आहे? हे पानं तर विस्तीर्ण आहे, पोषण तर मुळाचं झालं पाहिजे. मग या वेदातून नेमकं मी काय घ्यावं?
विधीते पाळीत निषेधाते काळीत मज देऊन जाळीत कर्मफळे. नेमकं आत्ता संतांनी सांगितलं आहे. विधीते पाळीत निषेधाते काळीत, नेमकी मला चालणी लावायची आहे. या वेदांतातूनही मला नेमकं वेदांत सार घ्यायचं आहे. छंदांसी यस्य पर्णानी यस्ताम वेदस वेदवित. वेदांचा हा पूर्ण पसारा, त्याच्यातून मला वेदांत नेमका घ्यायचा आहे. त्यावेळेस श्री गुरु मदत करतात. मग सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्यात्. या सर्वातून मला सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, सर्वांसाठी सर्व काही होऊ दे आणि सर्वांना पुरुषोत्तम योग कळू दे. हा वेदांताचा सार आहे. हा वेदांताचा सार ज्यावेळेस कळतो मग त्यावेळेस छंदांसी यस्य पर्णानी यस्तं स वेदवित्. मग वेद आपल्याला वेदांत रूपाने आपल्याला समजायला लागतात. मग या वृक्षाची ही जी पानं आहेत, ही जी फांद्या आहेत, हे जे वेदांत सार आहे, हेच संसार वृक्षाला तारणहार आहे. याचं असं सिंचन जर केलं नेमक्या मुळाकडे तर माझं कल्याण होणार आहे. सगळे वेद त्याची पाने आहेत. वेदांतातील वेदांत ज्याला कळला त्याला हा अश्वत्थ वृक्षाचे मूळ करणार आहे. कर्मकांड उपासना कांड हे बदलत असतं, परंतु त्याचे जे मूळ आहे ते ऊर्ध्व आहे आणि तेच ज्ञान, तेच वेदांत याच्या आश्रयाखाली निवांत आश्रय घेतल्यास त्याला भगवंत उपनिषद असे म्हणतात. त्याचा अभ्यास, त्याचा आश्रय घेतल्यास नेमकं वेदांत सार कळतो. मग वेदांत काय आहे हे कळायला लागतं. ब्रह्मम सत्य जगन मिथ्या हा सिद्धांत उमटून येतो. हे जे दिसणारं जग आहे हे कल्पित आहे, भासमान आहे, अनित्य आहे. जे आतापर्यंत आपण सर्व चर्चा केली ते कळायला लागतं. ब्रह्म सत्य आहे वाटायला लागतं. मूळ शोधण्याचा तो तिथे थांबल्यासारखा वाटतो. मूळ दिसायला लागतं. हे विस्तीर्ण पारण्या गळून पडतात. संसार वृक्ष दृष्टा, दृश्य आणि दर्शन याच्या पलीकडे जाऊन जातो. जे दिसणारं दर्शन आहे, जो दृश्य आहे त्याच्या मागे दृष्टा आहे, याच्या पलीकडे जावं लागतं. प्रमाता, प्रमेय, प्रमाण यांनी युक्त असलेलं त्याच्याही पलीकडे जातं. जे जे सिद्धांत आपल्याला वेदांतानुसार दिलेले असतात ते उपनिषद उकलवून दाखवतात. श्री गुरु बशी बसल्यावर ते समजावून सांगतात. ते समजल्यावर ही त्रिपुटीही दूर होऊन जाते. याच्या पलीकडे गेल्यानंतर ते मूळ दिसायला लागते. 3 गुणांच्या, 3 काळांच्या तो अविद्यायुक्त त्रिगुणात्मक मायेतून निर्माण झालेला आहे. परंतु माया स्वतःच मिथ्या आहे आणि हा संसार वृक्ष सुद्धा कल्पित आहे. तो भासमान आहे, तो अनित्य आहे. ब्रह्मम सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. सर्व खलविदम ब्रह्म, हे विश्व ब्रह्मस्वरूप आहे. ते माझ्याच म्हणजे ब्रह्माच्या श्री गुरुच्या अधिष्ठानावर आहे. त्यांना शरण गेलं असता अश्वत्थ वृक्षाचं खरं स्वरूप कळून येतं. मग त्यावेळेत ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरभ्यम छंदांसी यस्य पर्णानी यस्तं वेद स वेदवित्. हे उरफाट असणारा वृक्ष मला कळायला लागतं आणि यातून मला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. हा पहिला श्लोक आणि अश्वत्थ वृक्षाचं वर्णन दुसऱ्याही श्लोकात असणारच आहे. त्याच्यामुळे या वृक्षाविषयी विशेषत्वानं आपण प्रकाश टाकला नाही. उद्याही आपण तोच वृक्ष कळवून घेणार आहोत. परंतु श्री गुरूंच्या कृपेशिवाय, श्री गुरूंच्या आळवणीशिवाय, श्री गुरूंजवळ बसून, त्यांच्या पायाजवळ बसून या अश्वत्थ वृक्षाचं नेमकं मूळ कुठे आहे हे आपल्या सर्व उपनिषदांनी सुंदरतेनं कथन करून सांगितलेलं आहे. ते श्री गुरूंजवळ बसल्याशिवाय, शांततेनं ऐकल्याशिवाय
आपल्याला मूळ काही कळून येत नाही. रूपकात्मक कल्पनतेनं भगवंतांनी जसं सांगितलं आपण ही कल्पना करून हे समजावूनही घेतो. अश्वत्थ वृक्ष नेमकं काय हे संसार वृक्ष आहे हे आता माझ्या या विवेचनातून तुम्हालाही कळून आलं. परंतु जोपर्यंत आपण श्री गुरूंजवळ बसत नाही, उपनिषदांचं श्रवण होत नाही, तोपर्यंत ह्या त्रिपुटी पुढे जाता येत नाही. तोपर्यंत द्रष्टा दृश्य दर्शन हे असणारच आहे. प्रमाता प्रमेय प्रमाण याचे प्रमाण लावावेच लागणार आहे. जे जे दिसतं ते सत्य काही काळासाठी वाटतं, पुन्हा शाश्वतता येते असं वाटतं. पण अक्षर याच्या पलीकडे जोपर्यंत जात नाही, श्री गुरु जवळ बसत नाही, तोपर्यंत अश्वत्थ वृक्षाचं मूळ काही समजणार नाही. श्री गुरूंजवळ मी एकरूप व्हावं असा जोपर्यंत मी संपूर्ण विश्वासाने श्री गुरूंजवळ जात नाही, गुरुनिष्ठ रूपी स्वच्छता जलानं श्री गुरूंचं जलाभिषेक जोपर्यंत मी करत नाही, त्यांची आठवण हेच माझं गंधाची बोट जोपर्यंत मी त्यांच्या कपाळाला लावत नाही, श्री गुरूंचं प्रेम हेच सोनरूपी आहे, ते शाश्वत आहे आणि तेच सत्य आहे. मग अलंकार गळून पडतात, फक्त 100% सोनं आपल्या समोर असतं, बाकी अलंकार गळून गेलेले असतात. विविध भांडी संपून जातात, एक माती तेवढी उरते. मग त्या विविध भूषणामधल्या अलंकारामधल्या विविध कपड्यांमधल्या त्या नेमक्या सुतापर्यंत आपण पोहोचतो आणि अनंत रूपी सुवासिक उठणं श्री गुरूंना मी अर्पण करतो. देहादी जगताचं धूप मी पार जाळून टाकतो. श्री गुरूंजवळ या देहादी जगताचा धूपाचं पूर्ण भस्मसात करून टाकतो. अष्टसात्विक भावाने कमळ रूपी पुष्प मी श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्रद्धेचं तेल त्याच तेजाच्या वातीनं श्री गुरूंसमोर ती निरंजन तेवत ठेवतो. श्री गुरूंना शरीर या प्राण्यांच्या 2 खंडात न विभागता मी श्री गुरु आणि हा उत्तम पुरुष एक आहे असा अंतर्मनामध्ये विश्वास निर्माण करतो. मनाचा फुलोरा व सुमनांची माला अशा रूपानं मी अर्पण करतो की जी परिपूर्ण व्हावी. श्री गुरूंची मूर्ती हृदय मंदिरी वसवावी आणि निश्चिंत मनानं परिपूर्ण अवस्था प्राप्त करावी. त्यावेळेस उत्तम पुरुष कळतो. त्याच वेळेस उत्तम पुरुषाची लक्षणं मला कळायला लागतात आणि मग त्याच वेळेस श्री गुरु मला समजायला लागतात आणि मग मी त्याच वेळेस म्हणायला लागतो, दैव मणी उतरता मन निवळले हळू, मनी विवेक जागला लागले अहंकार गळू, तुता मन बुद्धी नित्य कर्मा येत निर्मळता, स्वच्छ आरसाचा जणू अंतःकरण बनता, अंतःकरणी प्रगटे मग देवाजीची मूर्ती, सर्व विश्वासाची ठाई निज स्वरूपा पाहता. ऐशा आत्मदर्शनाने वृत्ती तदाकार झाली, जनी वणी आपल्यात हरिकृपा प्रगटले, झाले चंदनी आयुष्य मी जे जगन्नाथासाठी, जीव सच्चिदानंदाची सारी हरिमय सृष्टी, हरी होऊन या मग पूजा हरीची मांडली, हरी उंगापाशी होता, हरी झाला मध्य अंत्य. मगच श्री गुरु मला कळतात, मगच ती अवस्था येते. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णाहून पूर्ण काढलं तरी पूर्णच आहे आणि पूर्णात पूर्ण टाकलं तरी पूर्णच आहे. पूर्णच सर्व आणि पूर्णच होऊन राहते, तोच उत्तम पुरुष आहे. अशी साधारण स्पष्ट कल्पना भगवंतानी या अध्यायात आपल्या पार्थासमोर प्रगट केली आणि तीच आपल्या या संपूर्ण 20 श्लोकांमध्ये आपल्याला श्रवण करायची आहे. परम आदरणीय सुनील काकांनी त्यावेळेस उत्तम तऱ्हेनं हा आपल्याला अध्याय समजावून सांगितला. तो अभ्यास आपण केलाही, परंतु आपला स्वभाव आहे, हा संसाराची रीतच न्यारी आहे की हा सतत विस्मरणामध्ये टाकतो. म्हणून वारंवार गीतेचं श्रवण करावं लागतं, श्री गुरूंजवळ जावं लागतं. अनन्य भावाने शरण गेला असता आपल्याला श्री गुरुही कळतात आणि श्री गुरूंनी दिलेला उपदेशही कळतो. आपण असंच श्री गुरुपाशी
नितांत श्रद्धेनं आणि असाच अभ्यास करत राहू. मी जो अभ्यास केला तो तुमच्या समोर प्रगट केला. याच्यात काही उणिवा निश्चित असणार आहे. पूर्णत्व याच्यात नाहीच. अपूर्णत्व हा आपला स्वभाव आहे आणि पूर्णत्व श्री गुरूंजवळ येणारच आहे. ही शाश्वती आणि असाच विश्वास आपल्यासमोर प्रगट करतो. जो काही चिंतनाचा भाग उत्तम झाला असं आपल्याला वाटलं तो माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख काकांचा आहे. परम आदरणीय डॉक्टर सुनील काका लोलेंचा आहे. त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि आजच्या चिंतनाला विराम देतो. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी पद्माकर दादा. रामकृष्ण हरी पद्माकर दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.